आझाद मैदानामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करण्यात आलं। मागणी पूर्ण नाही झाल्यास दिल्लीमध्ये मोर्चा काढणार। आंदोलनातील नेत्यांनी इशारा दिला। सर्व आंबेडकरी पक्ष भिक्खू संघाच्या वतीने आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। ते आंदोलन हे महाबोधी महाविहार जे गौतम बुद्धांनी आम्हाला शांतीचा विचार दिलेला आहे, त्या गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली होती 2500 वर्षापूर्वी, आणि त्यानंतर सम्राट अशोकांनी त्या ज्या बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या ठिकाणी हे बुद्ध मंदिर बांधण्यात आलेलं आहे। तर हे बौद्धांचं बुद्ध मंदिर आहे। त्या बुद्ध मंदिराच्या ट्रस्टीमध्ये 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि कलेक्टरचे अध्यक्ष अशा पद्धतीची रचना आहे। आमचं म्हणणं असं आहे की जो बीटी ॲक्ट आहे तो रद्द करावा आणि 9 मेंबर जे आहेत त्याचा चेअरमन बुद्धिस्ट असला पाहिजे आणि 8 मेंबर बौद्ध असले पाहिजेत। या मागणीसाठीच आजचा मोर्चा आहे, रॅली आहे। या बुद्धविहाराच्या माध्यमातून तो संदेश जगभर पोचला पाहिजे ही त्यामागची भूमिका। परंतु दुर्दैवानं काही वर्षापासून त्या ठिकाणी कर्मकांड आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्या बुद्धविहारामध्ये कर्मकांड केलं जातं आहे। ते कर्मकांड समजल्यानंतर या बौद्ध समाजातल्या सर्व समाजानं ठरवलं की तथागतांचा मार्ग वेगळा आहे आणि कर्मकांड करणाऱ्या लोकांचा मार्ग वेगळा आहे, आणि ह्या दोन्ही मार्ग या ठिकाणी एकत्रित झाल्यामुळं लोकांच्यामध्ये असंतोष आहे। आणि म्हणून लोकांचं म्हणणं असं आहे की हे बुद्धविहार जे आज इतरांच्या ताब्यात आहे ते इतरांच्या ताब्यात न राहता ते बौद्ध समुदायाच्या ताब्यात मिळावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।